सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. कसे आहात सगळे मजेत असतील हीच आशा करते आणि आम्ही सगळे अगदी उत्तम. मग आज आहे रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. मग रिपब्लिक डे असो किंवा इंडिपेंडन्स डे असो, या दिवशी ना काही मुलांना आपली देशभक्ती दाखवायची असते आणि अशा पद्धतीने दाखवायची असते की 4 जणांनी उभं राहून त्यांची देशभक्ती बघावी. बाकीच्या दिवशी कुठे गेलेले असतात कोण देव जाणो, पण ती असं देशभक्ती वाटत नाही. म्हणजे त्यांना बघताना असे डोळे होतात, असं तोंड होतं. कारण 3 जण एका बाईकवर बसून त्या बाईकला रेस देऊन डाऊर 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 डाऊन डाऊन भाऊ पाव पाव चाव 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 असं करत रोडभर फिरतात झेंडा घेऊन. पूर्ण दिवसात पूर्ण वर्षात ह्यांना कधीच देशावरचं प्रेम दाखवायचं नसतं किंवा देशात काय चालू आहे, देश आपला कसा मोठा होणार याबद्दल त्यांना कधीच विचार करायचा नसतो. किंवा जर चुकीचं कुठलं गोष्ट होत असेल तर त्या गोष्टीला अपोज करायचं त्यांना नसतं. कुठली चांगली गोष्ट करायची त्यांना नसते. तीच मुलं अशी फिरतात. कारण खरंच आता मी सोशल मीडियावर बघते ना, काही जण इतकं छान काम करतात आपल्या देशासाठी. सगळंच सरकारने करावं ह्याची वाट बघत नाहीत. कारण की सगळंच सरकारने करावं ही अपेक्षाही आपण ठेवू नये. आपणही या देशाचं काही देणं लागतो. मग आपण या देशासाठी काय करतोय बरं, हे जास्त महत्त्वाचं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे गड असो क्लीन करणं किंवा आपल्या जुन्या अगदी खूप जी मंदिरं आहेत त्यांचं क्लिनिंग असो, समुद्राचं क्लिनिंग असो, नदीचं क्लिनिंग असो, हे जे सगळं काही मुलं करतात ना, ते बघून मला खूप अभिमान वाटतो त्या मुलांवर. ती मुलं असं कधीच करत नाहीत, असं कधीच करत नाहीत. असं गाडीवर फिरणं, किंचाळत फिरणं, गाडीला रेस देणं, डर 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 डर, ट्रॅफिक जाम करणं, एकेका बाईकवर 3 जण बसणं. आधीच नियम मोडतात. नियम मोडण्यापासून सुरुवात असते. आणि ध्वनी प्रदूषण इतकं खराब करतात, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होते. हे सगळं ते बघतच नाहीत. ते फक्त आपण किती देशावर प्रेम करतो हे दाखवतात. हे कितपत खरं आहे आणि हे कितपत योग्य आहे ते सांगा मला. खरंच ते देशावर प्रेम करतात का? जर देशावर प्रेम करत असते ना, तर हातात झेंडा घेऊन चालत देशाची गाणी गात देशभक्तीची गर्जना करत रोडवर फिरली असते. त्यांनी तेव्हा शोभायात्रा केली असती. पण हे जे गाडीवरनं फिरतात ना, असं त्यांना बघितलं की मला चीड येते. म्हणजे असं डार 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 करत गाडीला रेस देत. गाडीला रेस नका देऊ, आपल्या देशाला द्या. चुकीच्या गोष्टीवर उभं राहून बोला आणि चांगल्या गोष्टी उभं राहून करा. जी मुलं देशासाठी काहीतरी करतायत ना, ते असं कधीच फिरत नाहीत. कारण की त्यांना आपलं काम करणं जास्त योग्य वाटतं. मी आज कितीतरी मुलांना बघितलं रोडवर असं फिरताना, आणि खरंच चेहऱ्यावर काय माझे हसू नव्हतं किंवा मला असं आनंद नाही झाला त्यांना बघून. राग आला. खरंच खूप राग आला की काय काय चाललंय, काय सिद्ध करण्याचं आहे तुम्हाला. आणि आपल्या आपल्या धर्माचे आणि आपल्या आपल्या गटाचे वेगळे वेगळे झेंडे आपल्या राष्ट्रध्वजाबरोबर आपल्या आपल्या धर्माचे झेंडे घेऊन काय आहे. आपलं राष्ट्रध्वज आपल्याला काय सांगतं की आपण सगळे एक आहोत. जेव्हा आपण आपला राष्ट्रध्वज उचलतो ना, त्यात सगळ्या धर्मांचे झेंडे आले, त्यात सगळे धर्म आले. तेव्हा कुठलाही मुस्लिम, हिंदू, सीख, ईसाई हे काही नसतं. तेव्हा आपण फक्त देशाचे नागरिक असतो. तेव्हा आपण कुठल्याही धर्माचे नसतो. तेव्हा आपण आपल्या देशाचे असतो, आपल्या हिंदुस्थानाचे असतो, आपल्या भारताचे असतो. पण हे सगळं त्यांना नाही समजत हो. कारण त्यांना फक्त शाईन मारायची असते, त्यांना फक्त नाटकं करायची असतात, त्यांना फक्त दाखवायचं असतं की बघा आमचं किती प्रेम आहे देशावर. अरे जा ना यार, अशा प्रेमाला भीक पण नाही घालत मी. कारण हे प्रेम नाहीच आहे म्हणे. हे जर प्रेम असतं ना तर त्यांनी असं कधी केलं नसतं. त्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान कधी केला नसता. कारण आज बघा, आज सगळेच झेंडे फिरवणार, गाड्यांवर लावणार, हातात घेऊन फिरणार, आपल्या ड्रेसवर वगैरे लावणार. दुसऱ्या दिवशी ते झेंडे रस्त्यावर पडलेले असतात. कपड्याला लावलेले झेंडे धुण्यात कसे पण निघून गेलेले असतात. गाड्यांवर लावलेले झेंडे धूळ खात असतात. हे कितपत योग्य आहे?
तुम्ही सांगा. फक्त आपली देशभक्ती दाखवण्यासाठी झेंडे घेऊन फिरणं योग्य आहे का? की आपल्या देशावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी देशासाठी काहीतरी कमीत कमी चांगलं काम देशासाठी आपण करायला नको का? की प्रत्येक गोष्ट सरकारनेच करावी असा हा जो अट्टहास का असावा? का सरकारने करावं सगळंच काही? सरकार आपल्यासाठी करतेच आहे ना. मग आपण आपल्या देशासाठी काय करतोय, काय केलंय तुम्ही आजपर्यंत? हा कधी प्रश्न स्वतःला विचारलाय का? पूर्ण देशासाठी आपण काही करू शकत नाही हो. आपण सामान्य माणसं आहोत हे मलाही माहिती आहे, मीही सामान्यच आहे. पण देशासाठी करणं म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर काही सुधारणा आपण करू शकतो आपल्या परीने, तर ती का करू नये? तीही एक देशभक्ती दाखवण्याची पद्धतच आहे. देशभक्ती दाखवणं म्हणजे काहीतरी देशासाठी मोठं काम करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. खारीचा वाटाही असू शकतो ना. तो खारीचा वाटाही खूप इम्पॉर्टंट असतो. तुम्ही आपल्या राहणाऱ्या ठिकाणी सुद्धा काहीतरी चांगले बदल करताय, तर तो खारीचा वाटा असा मोठा होत होत देश आपला घडतो. आपल्या देशाला घडवणं हे आपल्या हातात आहे. फक्त गाड्यांवर फिरून देश बनत नसतो. आणि तुमची देशभक्ती ही फक्त त्याच दिवशी दाखवायची नसते. ही 365 डेज म्हणजे 365 दिवसही तुमच्या देशावर तुमचं तितकंच प्रेम असलं पाहिजे जितकं आजच्या दिवशी तुमच्या देशावर तुमचं प्रेम उभळतं. फक्त 1 आणि 2 दिवस देशावर प्रेम करून बाकीचे पूर्ण वर्ष देशाला शिव्या घालत बसणारी लोक नाही पटत मला. आपल्या देशावर आपला प्रेम आहे आणि आपला अभिमान आहे. देशापुढे ना कुठला धर्म आहे ना कुठली जात आहे. आपला तिरंगा त्याचा मान ठेवा. त्या तिरंग्याच्या बाजूला स्वतःच्या धर्माचा झेंडा नका लावू. कारण की आपला तिरंगाच सांगतो सर्व धर्म समभाव. शाळेत शिकला असाल ना मूल्य शिक्षणमध्ये? नसाल शिकला तर मग तुम्ही शाळाच नाही शिकलात. चला, थोडं बहुत माझ्या या सांगण्याने कोणाला फरक पडला तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा काहीतरी उद्देश साध्य होईल. आणि जर मी चुकीचं काहीही बोलले असेल तर नक्की मला सांगा. आणि जर माझं हे बोलणं तुम्हाला पटलेलं असेल तरीही सांगा. पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.